मित्रांनो, टीईटीचा पेपर आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। काय गैरप्रकार घडलेला आहे हे आपण आता जाणून घेऊया। कारण बघा, खूप मोठा गैरप्रकार घडल्याचं समजण्यात आलेलं आहे आणि हा जे लेटर आहे, हा लेटर परीक्षा परिषद पुणे यांनी ऑफिशियल वेबसाईटवर टाकण्यात आलेला आहे। बघा, ऑथेंटिक माहिती आहे, 100% खरी माहिती आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला याच्या मागची सत्यता कळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघायचा आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करायचा। तुम्हाला काय वाटते याचीही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये टाकायची आहे। बघा काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी हे एक जाहीर निवेदन दिलेलं आहे। बघा, वेबसाईटवर आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी राज्यात 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती, परंतु अचानक बदल घडला। आता काय घडलं ते आपण पाहूया। बघा काय झालं, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 मध्ये घेण्याचं प्रस्तावित होतं। आता बघा, नीट पेपर 2026 मध्ये जे गैरप्रकार घडला ते लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याच्या वतीने सर्व सुरक्षितेच्या उपाययोजना केल्या होत्या। आता यानं तो उपाययोजना केल्या होत्या, परंतु आता समोर काय घडलं बघा। तथापि आज दिनांक 27 जून 2026 पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे एका इसमाकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घेतली। यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलून तातडीने पडताळणी केली असता इसमाकडे, बघा काय म्हटलेलं आहे, इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 26 जून रोजी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान आल्याचे आढळून आलेले आहे। ओके, म्हणून त्यावर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। इथं साफ लिहिलेलं आहे की आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात येते। किती काळासाठी येते हे अजून अनिश्चित केलेलं नाही आहे, म्हणजे निश्चित नाही आहे। हे तुम्हाला वेबसाईटवर आता लवकरच कळणार आहे। परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता जरा धडकी कमी झाली असेल अशा गोष्टी पाहून, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान बी झालेलं असेल। मग जे बी प्रतिक्रिया तुमची आहे ती कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे। आता ज्यांचा अभ्यास झाला त्याच्यासाठी खूप मोठी वाईट गोष्ट आहे, परंतु ज्यांचा अभ्यास नाही झाला त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। परंतु आपल्याला आता अभ्यास तर डबल करावा लागेल आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर या चॅनलला फॉलो करून घ्या। टीईटीचे संपूर्ण आपण लेक्चर इथं घेत आहोत। बघा, कोणतीही परिस्थितीत परीक्षा पुढे पारदर्शकपणेच व्हावी म्हणते। बघा, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी, हा बघा काय म्हटलेला आणखी समोर, हा परीक्षा परिषदेचा आग्रह आल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा अद्ययावत माहिती राज्य महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। बघा, शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल बघा अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल। आयुक्त, बघा आयुक्तांची सही बी आहे इथे। तर महाराष्ट्र राज्य परिषद म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही माहिती आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये टाका। तुमचं नुकसान झालं हे 100% मान्य आहे, परंतु आता याच्यामध्ये आपलं काहीही दोष नाही। विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली आहे, या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला सलाम आहे। परंतु अशा घटना खूप साऱ्या घडत आहे, परंतु आता करणार काय, आता होणार तर होणार काय। परंतु आता एज्युकेशन सिस्टीम मध्ये भरपूर काही घोळ चालू आहे हे आपल्या सगळ्यालाच माहित आहे। परंतु इथं शासनानं कठोर व्हायला पाहिजेत अशी प्रतिक्रिया सर्वांचीच आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि टीईटीची परीक्षेसाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा। कारण टीईटीचा संपूर्ण कोर्स जे आहे आपण फ्री मध्ये विद्यार्थ्यांना देतो युट्यूबवर टीईटी। ओके, टीईटीचा संपूर्ण कोर्स आपण अपलोड केलेला आहे। चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।